Good morning, friends. TYBA इकॉनॉमिक्स स्पेशल S3च्या पेपरच्या आजच्या आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपला S3चा पेपर, त्याचं टायटल इकॉनॉमिक्स ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र, आणि त्याचा कोर्स कोड आहे DSE इको 362A. विद्यार्थी मित्रांनो, या शैक्षणिक वर्षामध्ये आपण 5व्या सेमेस्टरला सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र या पेपरचा ऑनलाईन अभ्यास केला आणि ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षेला आपण सामोरं गेलो आणि त्यात आपण यशस्वी झालो. पंधरा फेब्रुवारीला महाविद्यालये पुन्हा सुरू झाली होती, परंतु बरेचसे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येऊ शकले नाही आणि म्हणून पुन्हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे किंवा कोरोना व्हायरसच्या पुन्हा समस्येमुळे आपल्याला स्टुडंट ऑनलाईन टीचिंग प्रोग्रामच्या माध्यमातून अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरच्या ज्या काही नोट्स आहेत आणि या 6व्या सेमेस्टरला जे काही आपण अभ्यास करणार आहोत त्याचा सिलेबस, त्याचा अभ्यासक्रम मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करणारच आहे. तर आपल्या पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला म्हणजे 6व्या सेमिस्टरच्या पहिल्या प्रकरणाला आज आपण सुरुवात करतो आहे आणि या पहिल्या प्रकरणातला जो पहिला टॉपिक आहे मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ पब्लिक फायनान्स. मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर या पहिल्या युनिटला, या पहिल्या घटकाला आज आपण सुरुवात करतो आहे. हे बघा, हे आहे आपलं पहिलं प्रकरण आणि त्या प्रकरणाचं नाव आहे सार्वजनिक खर्च. 6व्या सेमेस्टरचा हा आपला अभ्यासाचा पहिला घटक. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष 15 फेब्रुवारीला महाविद्यालय सुरू झालं त्यावेळेला काही विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरी लावली होती आणि त्यावेळेला या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती आणि हे प्रकरण पूर्ण अभ्यासूनही झालं होतं, परंतु बरेचसे विद्यार्थी यापासून वंचित राहिले आणि म्हणून पुन्हा आपण नव्याने या ठिकाणी सुरुवात करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 6व्या सेमिस्टरला आपण 3 घटकांचा अभ्यास करणार आहोत. पहिला घटक सार्वजनिक खर्च म्हणजे पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण सार्वजनिक कर्ज आणि तिसरं प्रकरण तुटीचं अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकीय धोरण. हा तिसरा घटक आपण अभ्यासू. अशा या 3 घटकातून जो काही आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यावर आपल्याला परीक्षा द्यायची आहे. तर चला, सार्वजनिक खर्च या पहिल्या प्रकरणातला आजचा आपला हा जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करू.
सार्वजनिक खर्च म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आणि त्याची उद्दिष्टे कोणती. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आयव्यय या टायटलचा आपला पेपर आहे, या शीर्षकाचा आपला जो पेपर आहे त्याला पर्यायी नावं आपल्याला माहितीच आहेत. सार्वजनिक आयव्ययाला राजस्व असंही म्हणतात, सार्वजनिक वित्त असंही म्हणतात, त्याला सार्वजनिक वित्त व्यवहार असंही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला पब्लिक फायनान्स, इकॉनॉमिक्स ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र हा आपला पेपर. आणि या पेपरमध्ये आपण 4 महत्वाच्या शाखांचा अभ्यास करतोय. सार्वजनिक आय, सार्वजनिक व्यय, सार्वजनिक कर्ज आणि वित्तीय प्रशासन. या 4 प्रमुख शाखातून या पेपरचा आपला अभ्यास होतो आहे आणि याचा काही भाग आपण 5व्या सेमिस्टरला अभ्यासला होता. आणि म्हणून सार्वजनिक खर्च ही एक अतिशय महत्वाची शाखा राजस्वाची मानली जाते. त्या पेपरच्या नावामध्येच आहे, सार्वजनिक आय म्हणजे उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च व्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक खर्च करून किंवा याच्या माध्यमाने शासनाला आपल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आणि म्हणून सार्वजनिक खर्च म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय आणि या सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये शासनाकडून कोणकोणती उद्दिष्टे पूर्ण केली जातात. सार्वजनिक खर्चाची व्याख्या बघा. देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी शासनाला जो खर्च करावा लागतो, शासकीय पातळीवर शासकीय व्यवहार पार पाडण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेचा राज्यकारभार चालवण्यासाठी शासनाला जो खर्च करावा लागतो त्याला सार्वजनिक खर्च असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या आहे, हे बघा या ठिकाणी या पीपीटीवर आपल्याला दोन्ही व्याख्या या ठिकाणी दिसत आहेत, त्या आपण नीट लक्षात घ्यायच्या आहेत, कारण याच्यावर आपल्याला नक्की प्रश्न विचारला जाणार आहे. सार्वजनिक खर्चाची दुसरी व्याख्या आहे, अर्थव्यवस्थेची वेगवेगळी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी. म्हणजे कोणती उद्दिष्टे, तीच आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. अर्थव्यवस्थेची वेगवेगळी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, तसेच सामान्य लोकांच्या गरजा भागविण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून किंवा यांच्याकडून जो काही खर्च केला जातो त्याला सार्वजनिक खर्च असे म्हणतात. आणि म्हणून सार्वजनिक खर्च करून अर्थव्यवस्थेमध्ये शासन वेगवेगळी उद्दिष्टे पूर्ण करत असते. ही राजस्वाची अतिशय महत्वाची शाखा आहे. आता आपण सार्वजनिक खर्चाची उद्दिष्टे नेमकी कोणती किंवा सार्वजनिक खर्चाची भूमिका काय असते. विकसनशील आणि विकसित अर्थव्यवस्थांमध्ये सार्वजनिक खर्चाचं खूप महत्व आहे. सार्वजनिक खर्चाचा फार महत्वाचा रोल आहे, भूमिका आहे. कारण सार्वजनिक खर्चाद्वारेच शासन आपला राज्यकारभार चालवू शकते आणि त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या ज्या काही गरजा आहेत, जी काही उद्दिष्टे आहेत, ती या ठिकाणी या माध्यमातून पूर्ण करता येतात. आपल्याला याच्यावर ब्रॉड क्वेश्चन विचारलं जाईल. अर्थ तर आपण सांगितलाच, व्याख्या आपण बघितली. सार्वजनिक खर्चाची उद्दिष्टे जी आहेत ती कोणती, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राच्या अध्ययनाची मी नेहमी तुम्हाला 5 महत्वाची उद्दिष्टे सांगतो.
जसं की आपण प्रत्येक प्रकरणामध्ये ती पाहत आहोत आणि अगदी FI पासून तर TY पर्यंत जेवढा आपण अभ्यास केला त्या अभ्यासाची ती 5 महत्त्वाची उद्दिष्टेच आहेत. 1. आर्थिक विकास, 2. आर्थिक समानता, 3. रोजगार वाढ, 4. आर्थिक स्थैर्य आणि 5. कल्याणकारी राज्याची कल्पना साकार करणे, देशातील लोकांचं हित साध्य करणे. ही 5 महत्त्वाची कामे, या 5 महत्त्वाची भूमिका जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेतील शासनाला कराव्या लागतात. ती उद्दिष्टे पूर्ण करावी लागतात. आणि म्हणून सार्वजनिक खर्चाद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये शासनाला कोणती उद्दिष्टे पूर्ण करता येतात ती या ठिकाणी आपण एक एक बघू, जे आपल्याला लक्षात ठेवायचे, जे परीक्षेला आपल्याला लिहायचे. ऑनलाईन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने जरी झाली तरी या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न याच्यावर विचारला जाईल की सार्वजनिक खर्चाची 2 उद्दिष्टे सांगा, किंवा टिंब हे सार्वजनिक खर्चाचे उद्दिष्ट आहे. अशा पद्धतीने या 5 मुद्द्यातून आपण महत्त्वाचे ते 2 मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे. तर पहिलं उद्दिष्ट आहे लोक कल्याणकारी राज्याची कल्पना साकार करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने 1951 मध्ये जेव्हा आर्थिक नियोजन सुरू केलं, त्या आर्थिक नियोजनाचं अतिशय महत्त्वाचं आणि पहिलं उद्दिष्ट जे होतं ते कल्याणकारी राज्याची कल्पना साकार करणे. वेलफेअर इकॉनॉमिक स्टेटची कन्सेप्ट आपण आर्थिक नियोजनामध्ये स्वीकारली. आणि म्हणूनच सरकारला आपल्या सार्वजनिक खर्चाद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये लोक कल्याणकारी राज्याची कल्पना, वेलफेअर इकॉनॉमिक स्टेट ही कन्सेप्ट साकार करायची आहे. आणि लोकांचं कल्याण किंवा लोकांचं हित साध्य करायचं असेल, लोकांचं राहणीमान उंचवायचं असेल, तर या सामान्य लोकांच्या ज्या काही वेगवेगळ्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांचं हित साध्य करण्यासाठी शासनाला वेगवेगळ्या पातळीवर आपला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल. जसे की सामान्य लोकांच्या आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, या अशा प्रकारच्या सामान्य लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पुरेशा प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने जर पूर्ण झाल्या तर देशातील लोकांचं कल्याण होत असतं आणि त्यामुळे लोकांचं हित साध्य होत असतं. देशातील एकूणच लोकसंख्येचं कल्याण जर झालं, त्यांचं हित साध्य केलं गेलं, तर नक्कीच अर्थव्यवस्थेमध्ये, देशामध्ये लोक कल्याणकारी राज्याची कल्पना साकार होते. हे फक्त बोलून चालणार नाही. लोकांच्या कल्याणाच्या योजना राबवाव्या लागतात, त्याच्यावर खर्च करावा लागतो. आणि म्हणून सार्वजनिक खर्चाद्वारे सरकारला लोक कल्याणकारी राज्याची कल्पना साकार करता येते. आणि हे अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सार्वजनिक खर्चाद्वारे आपल्याला दुसरं उद्दिष्ट पूर्ण करता येतं, ते म्हणजे आर्थिक समानता निर्माण करणे. देशामध्ये वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक विषमता निर्माण होत असेल, श्रीमंत लोक श्रीमंत होत जातात, गरीब लोक गरीब होत जातात, आणि श्रीमंत आणि गरीब अशी मोठी दरी देशामध्ये निर्माण होते. ती दरी जर कमी करायची असेल, म्हणजे आर्थिक समानता निर्माण करायची असेल, तर सरकार हे सार्वजनिक खर्चाद्वारे करू शकते. ते कसं की श्रीमंतांवर कमी खर्च करायचा आणि गरिबांवर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजनांद्वारे खर्च करायचा, की जेणेकरून शासकीय पातळीवरचा जो पैसा आहे तो गरिबांकडे जास्त जाईल आणि श्रीमंतांकडे कमी जाईल. अशा पद्धतीने सार्वजनिक खर्चाला सरकारला करावा लागतो आणि साहजिकच त्यामुळे देशामध्ये गरीब आणि श्रीमंत याच्यातलं अंतर कमी व्हायला मदत होते. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. बघा, हे अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. हे अतिशय महत्त्वाचं काम कोणत्याही देशातील सरकारला करावे लागते. म्हणजे
आर्थिक स्थैर्य निर्माण करणे म्हणजे काय, की देशामध्ये वस्तू व सेवांच्या किमती स्थिर ठेवणे ही सरकारची महत्वाची जबाबदारी आहे आणि ती सरकार सार्वजनिक खर्चाद्वारे पार पाडू शकते. जेव्हा देशामध्ये वस्तू सेवांच्या किमती खूप वाढलेल्या असतात, त्यावेळेला ते किमती कमी करायच्या असतील तर सरकार आपला सार्वजनिक खर्च कमी करते, की जेणेकरून देशातल्या लोकांच्या हातामध्ये पैसा कमी जाईल, लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होईल आणि लोक वस्तू सेवांना मागणी कमी करतील. वस्तू सेवांची मागणी कमी झाली की साहजिकच वस्तू सेवांच्या किमती खाली यायला लागतात. आणि दुसऱ्या बाजूला वस्तू सेवांच्या किमती देशामध्ये वाढलेल्या कमी झालेल्या असतील तर त्या कमी झालेल्या किमती सरकारला वस्तू सेवांच्या कमी झालेल्या किमती वाढवाव्या लागतात. त्या कशा वाढतील, तर सरकार सार्वजनिक खर्च देशामध्ये तेव्हा जास्त करेल. सरकारने जास्त खर्च केला की सरकारकडचा पैसा लोकांकडे जातो आणि लोकांकडचा पैसा त्यांच्या हातात वाढल्यामुळे लोक वस्तू सेवांना जास्त मागणी करतात आणि मग वस्तू सेवांची मागणी वाढली की किमती वाढायला लागतात. म्हणजे अशा पद्धतीने सरकार देशामध्ये वस्तू सेवांच्या किमती जेव्हा जास्त असतात तेव्हा ते याद्वारे कमी करतात आणि वस्तू सेवांच्या किमती कमी झाल्या की सार्वजनिक खर्च वाढवून त्या किमती वाढवल्या जातात. तर अशा पद्धतीने देशामध्ये वस्तू सेवांच्या किमतीची पातळी स्थिर ठेवण्यासाठी सरकार सार्वजनिक खर्चाची मदत घेत असते किंवा सार्वजनिक खर्चाद्वारे ते उद्दिष्ट पूर्ण करणं सरकारला शक्य असतं. त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे पूर्ण रोजगार निर्माण करणे. जगातल्या कोणत्याही देशातील सरकारला हे अतिशय महत्त्वाचं कार्य करावंच लागतं. सर्वच महत्त्वाचे आहे. ही 5 उद्दिष्टे सरकारला पूर्ण करावीच लागतात आणि ती वेगवेगळ्या माध्यमाने पूर्ण करता येतात. तसं ते सार्वजनिक खर्चाद्वारेही पूर्ण करता येतं. तर पूर्ण रोजगार निर्माण करणे. बघा, जगामध्ये प्रत्येक देशामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये बेरोजगारीची समस्या आहे. भारतामध्ये तर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी. लोकसंख्या जास्त असल्यामुळे, भांडवल निर्मिती कमी असल्यामुळे, गुंतवणूक कमी असल्यामुळे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत नाही. आणि म्हणून ही देशातली बेरोजगारीची समस्या दूर करायची असेल, पूर्ण रोजगार निर्माण करायचे असेल, नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील तर सरकारला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागेल, त्याच्यासाठी खर्च करावा लागेल. किंवा खाजगी क्षेत्रातील जे काही उद्योजक आहेत जे रोजगार निर्मिती करू शकतात तर त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य सरकारला करावं लागेल, की जेणेकरून ते मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण करतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतील आणि त्याच्यातून देशामध्ये रोजगार निर्मिती होईल. म्हणजे खर्च केल्याशिवाय, वेगवेगळ्या पातळीवर खर्च केल्याशिवाय, गुंतवणूक केल्याशिवाय देशामध्ये नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाही. आणि वरील हे 4 उद्दिष्टे जर पूर्ण झाली, जसे की आपण हे 4 पहिले उद्दिष्ट पाहिले, लोककल्याणकारी राज्याची कल्पना साकार झाली, देशामध्ये आर्थिक समानता निर्माण जो होत असेल, आर्थिक स्थैर्य निर्माण होत असेल, रोजगार निर्मिती होत असेल, तरच देशामध्ये आर्थिक विकास हा साध्य होत असतो. आणि म्हणून सार्वजनिक खर्चाचं अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे ते आर्थिक विकास साध्य करणे. म्हणजे देशामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण झालं पाहिजे, वस्तू व सेवांची उत्पादन वाढ झाली पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, लोकांची बचत प्रवृत्ती वाढली पाहिजे, लोकांचा रोजगार वाढला पाहिजे. आणि या गोष्टींमध्ये जर वाढ झाली तर साहजिकच एकूण वस्तू व सेवांचा उत्पादन वाढीचा दर वाढतो आणि त्याच्यातून देशाचा GDP वाढतो. स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर वाढतो आणि त्यालाच आर्थिक विकास साध्य होणं असं म्हणतात. आणि म्हणून वेगवेगळ्या पातळींवर केंद्र सरकार, राज्य पातळीवर राज्य सरकार, स्थानिक पातळीवर स्थानिक सरकारे वेगवेगळ्या माध्यमाने वेगवेगळ्या पातळींवर खर्च करून त्या त्या भागाचा आपला आर्थिक विकास साध्य करतात. आणि म्हणून सार्वजनिक खर्च जो आहे, सार्वजनिक खर्चाची जी भूमिका आहे ही विकसनशील राष्ट्रांमध्ये फार महत्त्वाची, गरीब राष्ट्रांमध्ये फार महत्त्वाची. पूर्वी असं सरकार मान्य केलं जायचं की जे सरकार कमी खर्च करते, पण अलीकडच्या काळामध्ये नवसनातनवाद्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या देशातील सरकार
आपला राज्यकारभार चालवण्यासाठी, वेगवेगळी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जेवढा जास्त खर्च करते ते सरकार उत्तम मानलं जातं. कारण खर्च केल्याशिवाय, सरकारकडचा पैसा लोकांकडे गेल्याशिवाय, अर्थव्यवस्थेमध्ये ओतल्याशिवाय मागणी, पुरवठा, गुंतवणूक, बचत या प्रवृत्ती वाढणार नाही आणि आर्थिक व्यवहार वाढीस लागणार नाही. आणि मग तसं झालं नाही तर आर्थिक विकासही खुंटेल, आर्थिक विकास होणार नाही. आर्थिक विकासाला गती द्यायची असेल तर सरकारकडून फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खर्च हा केला गेला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या राजस्वामध्ये, या पेपरमध्ये सार्वजनिक खर्च ही अतिशय महत्त्वाची शाखा या ठिकाणी मानली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ आणि सार्वजनिक आयव्ययाची काय भूमिका असते, त्याची कोणती उद्दिष्टे ती या ठिकाणी आपण अभ्यासली. विद्यार्थी मित्रांनो, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच हा अभ्यास करायचा आहे आणि आपण पुन्हा आरोग्याची काळजी घ्यायची, आपल्या परिवाराची काळजी घ्यायची, आजूबाजूच्या लोकांना अभय द्यायचा आहे. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत नमस्कार.